फुर्सतगंज आज आपलं सॅटेलाइट लॉन्च करतंय. शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं हे फळ आहे. हे सॅटेलाइट जमिनीत लपलेल्या न्यूट्रेनियमच्या पदार्थांना शोधू शकतं आणि देशातील विजेची समस्या संपुष्टात येईल. ही देशासाठी अतिशय चांगली बातमी आहे. नाही, हे सॅटेलाइट न्यूट्रेनियम मेटल नाही शोधू शकणार. न्यूट्रेनियम मेटलची खाण आपल्या जवळच्याच डोंगर दऱ्यात आहे आणि मेटल मी शोधून काढतो. मला जगातल्या सगळ्या पॉवर्स आपल्या ताब्यात आणायच्या आहेत. टिम्बाक्टो. येस बॉस, बोला ना. जा आणि बघ, हे सॅटेलाइट स्पेस मध्ये नाही गेलं पाहिजे. मी एक स्पेस शटल बनवलं आहे. त्यातून जा आणि त्या सॅटेलाइटच्या रॉकेटचं मशीन जाम करून टाक. बॉस, तो फुर्सतगंजचा सॅटेलाइट आहे. रोबो बॉय नक्कीच त्याच्या प्रोटेक्शन साठी येणार. त्यांच्या सॅटेलाइटला तर काहीच नाही होणार आहे, पण हा आपल्या सॅटेलाइटचं काहीच सांगता नाही येणार. हा बॉस. बेअक्कल माणसा, तुझ्याने नाही होणार हे काम. ॲस्ट्रोबॉट. ॲस्ट्रोबॉट, माझ्या स्पेस शटल मधनं जा आणि फुर्सतगंजच्या सॅटेलाइटच्या रॉकेटच्या मशीनला जाम करून टाक. आणि जर वीर द रोबो बॉय मध्ये आडवा आला तर त्याला सुद्धा संपवून टाक. ओके बॉस. He is super duper dangerous, boss. आता हा फुर्सतगंजच्या सॅटेलाइटला थांबवणार. हा स्पेस साठी बनवलेला खास रोबोट आहे. You're genius, boss. Super duper genius. शी इज राईट बॉस, शी इज राईट. वीर, इमली, तो बघा, फुर्सतगंजचा सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. वीर, सॅटेलाइट स्पेस मध्ये कसं बरं जाईल? सॅटेलाइटच्या पाठी एक रॉकेट लावलेला असतो. तोच रॉकेट सॅटेलाइटला अवकाशात घेऊन जातो. रॉकेटची काय गरज होती? मी तर असंच अंतराळ यानाला अंतराळात पाठवलं असतं. चिंटू, हे काम सायंटिस्ट आणि सायन्सचं आहे. यात जादूची मदत नकोय. आणि तसंही तुझ्या जादूने जर सॅटेलाइट वरती पोहोचला तर तो कुठल्या कुठे जाईल कोणीच सांगू शकणार नाही. तू तर नेहमीच माझी मस्करी करत असतोस. मी तर चाललो. मुलांनो, हे बघा, आता थोड्याच वेळात सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. हे अवकाशात जाऊन जमिनीच्या आत दडलेल्या न्यूटेरिनियम नावाच्या खास मिनरलचा शोध घेणार आहेत, ज्यात प्लॅटिनम आणि युरेनियम पेक्षा जास्त पॉवर असते. Okay, gentlemen, 5 seconds to go. 5, 4, 3, 2, 1. वाह, आता रॉकेटचं इंजिन जाम होऊन जाईल आणि सॅटेलाइट वर नाही पोहोचू शकणार. अरे, हे काय? वाटतं रॉकेटचं इंजिन खूप जाम झालंय आणि हे सॅटेलाइट कधीही क्रॅश होऊ शकतं. इतक्या वर्षाची मेहनत वाया जाणार. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार रॉकेटचं इंजिन जाम झालं आहे आणि सॅटेलाइट खाली पडत आहे. फुर्सतगंज मध्ये जिथे पडेल तिथे ब्लास्ट होऊन मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सायंटिस्टची 10 वर्षांची मेहनत वाया गेली. काळजी करू नका आजोबा, त्यांची मेहनत वाया नाही जाणार. ॲस्ट्रोनॉट सूट ऑन. ॲस्ट्रोनॉट सूट ऑन. नेहमीप्रमाणे रोबो बॉय आपली मदत करण्यासाठी धावून आला आहे. तो रॉकेटला थांबवू शकेल का? ॲस्ट्रोबॉट, वीरला संपवून टाक. ओके बॉस.
कोण आलाय? हा कोण आहे जो रोबोबॉयला थांबवण्याचा प्रयत्न करतोय? यस, सॅटेलाइट पूर्ववत काम करत आहे. त्याने सिग्नल पाठवणं सुरू केलं आहे. वीर! आजोबा माझी बॅटरी लो होते. वीर, कुठल्याही सॅटेलाइट वर जाऊन चार्ज कर लवकर. ओ नो, वीरच्या हाताची बॅटरी कनेक्टिंग वायर तुटून वेगळी झालेली आहे. वीर, शुद्धीवर ये आणि आपली वायर जोड. प्रयत्न कर. वीर, जस जसं हे हिरवं रसायन या बॉक्स मध्ये भरत जाईल तस तसा तू कायमचा गोठ होऊन जाशील. वीर उठ! कोणीतरी चिंटूला बोलवा. चिंटू फक्त वीरच्या टिचकी वाजवण्यानेच येतो. हे हिरवं रसायन खूपच भयानक आहे. हे वीरला फ्रीज करून टाकेल. जोपर्यंत वीरची बॅटरी कनेक्टिंग वायर जोडली जात नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. एक मार्ग आहे. ते रसायन जेव्हा तुटलेल्या तारांना स्पर्श करेल, तारा जोडल्या जातील आणि थोड्या वेळाकरता वीरला शुद्ध येईल, कारण बॅटरी करंट फ्लो पूर्ण होईल. आता लिक्विड तारांना स्पर्श करेपर्यंत वाट बघावी लागेल. वीर, आपल्या हाताच्या बॅटरी कनेक्टिंग वायर लवकर जोड आणि त्या बॉक्स मधून बाहेर ये, नाही तर गोठून जाशील. वीर, त्या रोबोटने सॅटेलाइट वर बॉम्ब फिक्स केलेला आहे. लवकर जा आणि काढ तो. फक्त 15 सेकंड उरलेले आहेत. नाही, ॲस्ट्रोबॉट, आज वीर वाचला नाही पाहिजे.
येस